आपण उचललेल्या पावलांचं समर्थन केलं। आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। चांदूर रेल्वे येथून पंढरपूरला जाणाऱ्या चंदाजी महाराज यांच्या पालखीचं वाशिम शहरात आगमन। स्वागत सत्कार आटोपून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दिली अनोखी मानवंदना। अश्वांनी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला केलं वंदन। राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाट्य महोत्सव सुरू करणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांचं नाशिकच्या कालिदास कलामंदिर नाट्यगृहात आयोजित विविध नाट्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रतिपादन। भंडारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामं ही पावसाळ्यापूर्वी करणं अपेक्षित असल्यानं यावर्षी जलयुक्त शिवारची प्रलंबित कामं पूर्ण करावी आणि त्याचा आराखडा सादर करावा, जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणेला सूचना। नाशिकच्या येवला येथील श्री जगदंबा देवस्थान कोटमगाव तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळाल्यानं भाविकांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही जलद गतीने करण्याचे निर्देश। अहमदनगर जिल्ह्यात महसूल खात्याच्या गौण खनिज पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांच्या अटकेसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं कामबंद आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच, नागरिकांची होते गैरसोय। बीड जिल्ह्यातील मगरवाडी शिवारात हरणांचे कळप, पेरणी झालेल्या शेतामध्ये दिवसभर बसले ठाण मांडून हरणांकडून पिकाची नासाडी, त्रस्त शेतकऱ्यांकडून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एसटी महामंडळाच्या बस स्थानकाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाचं नाशिक विभागाचं 5 लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर। संपूर्ण महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाला अनुसरून ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब, बार तसंच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई। आणि चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आढावा बैठकीत ग्वाही। भविष्यात चंद्रपुरात नर्सिंग, डेंटल आणि पॅरामेडिकल कॉलेज आणणार असल्याचा व्यक्त केला विश्वास।